विद्यार्थी मैत्रिणींनो, प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देते. ज्यांनी दिवसाची रात्र रात्रीची दिवस करून जगातील सर्वात मोठे लोकशाही असलेले भारताचे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान लिहिले, त्या संविधानाच्या शिल्पकारास निर्मात्यास भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करते. आज मी अशा विषयावर बोलणार आहे की जे सर्व परिचित आहे, सर्व दूर आहे. सोशल मीडिया सत्याचा मार्ग की समाज फोडणारे शस्त्र, असं मी का म्हणते. आज आपण मेसेज फॉरवर्ड करतो, पण विचार फॉरवर्ड करतो का? एक क्लिक, एक शेअर, एक खोटं सत्य बनतं. सोशल मीडिया संवादाचं माध्यम आहे, ज्ञान पसरविण्यासाठी व घेण्यासाठी आहे, लोकशाही मजबूत करण्यासाठी आहे. पण आज आपण काय करतो? कोणताही मेसेजला शेअर करतो, कोणताही व्हिडिओला व्हायरल करतो. सत्य की असत्य कुणीच तपासत नाही. सत्य आणि असत्य मधल्या रेषा इतक्या पुसल्या गेल्या आहेत की ओळखणंही अवघड झालं आहे. एका खोट्या मेसेजेस व्हिडिओमुळे आपापसात वाद होत आहेत, मित्र शत्रू होत आहेत, जाती तेढ निर्माण होत आहे, धर्म द्वेष पसरत आहे. मेसेज खोटा असतो पण जखमा खऱ्या असतात. आज आपण माणसाला ओळखत नाही पण त्याचे मेसेज फॉरवर्ड करतो. आज मत वेगळं असेल तर मैत्री तुटते, आज विचार वेगळे असतील तर माणूस शत्रू ठरतो. हेच आपण संविधानात शिकतो का? संविधान आपल्याला काय शिकवतो? समान नागरिक, जात धर्म भाषा अनेक असल्या तरी भारतीय एक आहोत. बंधुता ही लोकशाहीची आत्मा आहे, पण आपण सोशल मीडियावर बंधुतेची हत्या करत आहोत. समस्या मोबाईलची नाही, समस्या आपल्या बेफिकीरपणाची आहे. उपाय सोपे आहे, शेअर करण्याआधी विचार करा, सत्य तपासण्याची सवय लावा. मतभेद चालतील पण द्वेष नको. जात धर्म भाषा नव्हे तर माणूस पहा. शेवटी प्रजासत्ताक दिन मी तुम्हा सर्वांना एकच विनंती करते, आपण भारतीय आहोत, फॉरवर्ड मशीन नाही. आपण भारतीय आहोत, फॉरवर्ड मशीन नाही. जाती धर्माच्या द्वेषाने देश तुटतो, चांगल्या विचारांनी देश घडतो.